आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. देशाच्या तीनही सैन्य दलांचे प्रमुख CDS बिपिन रावत यांचा तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आले, पण उपचारांना यश आलं नाही. बिपिन रावत यांचं उपचाराच्या दरम्यान निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17E5 हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान बिपिन रावत यांच्या पार्थिवावर उद्या नवी दिल्लीमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं पार्थिव सध्या तामिळनाडूतल्या वेलिंग्टन सैनिकी रुग्णालयात ठेवण्यात आलंय. संध्याकाळपर्यंत त्यांचं पार्थिव नवी दिल्लीला आणण्यात येईल. अत्यंत उज्ज्वल आणि धडाडीची अशी कारकीर्द रावत यांची राहिली. हा तो परिसर आहे तिथे तामिळनाडूतलं कुन्नूर, अत्यंत घनदाट असं जंगल या भागात आहे. आणि काल सकाळी जेव्हा ते इथल्या कॉलेजमध्ये भाषणासाठी जाणार होते, दिल्लीहून ते तामिळनाडूत पोहोचले आणि पुढे कोणाच्याच ध्यानीमनी नसलेल्या गोष्टी झाल्या. 11:45 ते सुलूरहून रवाना झाले. साधारण 12:20 सुमारास त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ये देश के लिए बहुत ही ज़बरदस्त झटका है. बिपिन रावत बहुत बड़े पैमाने पर फोर्स की मॉडर्नाइजेशन में जुड़े हुए थे, फोर्स की इंटीग्रेशन और जॉइंटनेस को प्रमोट करने में लगे हुए थे. सारे ही इलाके से, चाहे वो पाकिस्तान के खिलाफ हो या चाइना के खिलाफ है, उससे वाकिफ़ थे. बार बार पाकिस्तान और चाइना को वार्न करते थे कि अगर किसी प्रकार से हिंदुस्तान को ललकारा तो हिंदुस्तान मुंह तोड़ जवाब देने के लिए तैयार है. ऐसे में अगर खुशी की लहर हो गई होगी पाकिस्तान के अंदर, चीन के अंदर और ख़ास करके आतंकवादी आंखों के अंदर जो बिपिन रावत के रडार पर थे. ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्कर प्रमुख आणि त्याच्यावर काही सिनियर अधिकारी यांना या पद्धतीचं मरण मिळणं ही अतिशय चिंताजनक अशा प्रकारची गोष्ट. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर स्टँडर्ड याच्याबद्दलची काही चर्चा होऊ शकत नाही. पण खूपदा नुसतं मशीन चालू असून चालत नाही, परिस्थितीसुद्धा कशी याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. देशाच्या हिताचं रक्षण करण्याच्यासाठी अखंड चिंता करणारा, प्रजेचे कष्ट करणारा असा एक अत्यंत शक्तिमान लष्कराचे अधिकारी आणि त्याच्या कुटुंबियांना आपण मोकलो याचं प्रचंड दुःख आहे. देखिए, हादसा तो बहुत ख़तरनाक था और ऐसा होना नहीं चाहिए था, लेकिन हो तो गया. और अभी हम लोग 10 दिन पहले ही उनसे मुलाकात किए थे. दशहरा में उनके साथ में बैठ करके हम लोगों ने दशहरा का कार्यक्रम भी किया था. हमारी बेटी ने जो शस्त्र पूजन है वो जिया जी के साथ में मिल के किया था. तो आज इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है. कल ही बात हुई थी हमारी. ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना. वैसे तो कई चीज़ें होती हैं, कई बातें होती हैं. एक बार हम लोग बैठे हुए थे कलकत्ता में रैमपार्ट में,
तो हमने उनसे कहा कि जिया जी आइए हम आपकी सेवा करते हैं, कभी आप ससुराल पधारिए तो देखते हैं। तो उन्होंने कहा कि बेटा अभी हमारे पास समय नहीं है, अभी समय है हमको अपनी फ़ौज की सेवा करने का। इतना क्लोज़ रिश्ता था हमारा उनका और लगातार बात होती रहती है। कल ही बात हुई थी हमारी। ये जो लॉस हुआ है ये सब, ये हमारा लॉस तो हम अपने आप को कम मानेंगे, पर हम तो ये मानते हैं कि जो देश के लिए उन्होंने किया और जितनी अच्छी उनकी देश की सोच थी और फ़ौज की सोच थी, वो दोबारा हमको तो ऐसा मुश्किल है मिलना। तो हम तो बाय कार जाते और पूरी रात ड्राइव करते गाड़ी, लेकिन सेना ने इस चीज़ को समझा। सेना ने हमसे कहा कि नहीं, आप अपनी गाड़ी यहीं खड़ा कर दीजिए, और वो उन्होंने अरेंजमेंट किया है। तो हम हमारी पत्नी 8:30 बजे फ़्लाइट से, सेना की फ़्लाइट से हम जा रहे हैं दिल्ली, और हमारी माँ के लिए जबलपुर के वरिष्ठ अधिकारी सेना के वो निकल चुके हैं। माँ को लेकर के वो आ जाएंगे रात को या कल सुबह आ जाएंगे जबलपुर, और वहाँ से उनको पहुँचाया जाएगा दिल्ली। थेट जाऊया दिल्लीला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, काल संपूर्ण देशावर एक प्रकारे संरक्षण दलावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज रावत आणि त्यांच्यासोबत बाकी जे हेलिकॉप्टरमध्ये होते 14 जण, तर त्या सगळ्यांचं पार्थिव आज नवी दिल्लीत कधी आणण्यात येणार? 13 जणांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अजूनही जे चौथे आहे ग्रुप कॅप्टन, त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर अजूनही शर्तीचे उपचार चालू आहेत. 13 लोकांचं पार्थिव जे त्यामध्ये CDS विपिन रावत, जनरल विपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 11 लोकांचं जे पार्थिव आहे हे साधारणतः दुपारी दिल्लीत पोहोचेल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. त्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे संसदेच्या दोन्ही सभागृहात 11:15 लोकसभेत आणि त्यानंतर 12 वाजता राज्यसभेत या संपूर्ण घटनाक्रमावरती आणि कशा पद्धतीनं या देशाच्या महान शूराला सॅल्यूट दिला जाईल, त्यांचं ही जी प्रक्रिया आहे ती कशी राहील या संदर्भात संसदेत माहिती देण्याची शक्यता आहे. जनरल विपिन रावत यांचे सर्व नातेवाईक दिल्लीत पोचायला सुरुवात झालेली आहे. काल काही नातेवाईक पोचले, ते आज सकाळी काही नातेवाईक पोचलेले आहेत. मूळचे ते उत्तराखंडच्या मधील आहे, त्यांची पत्नी देखील उत्तराखंडची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील जे संपूर्ण कार्यक्रम जो असेल तो शासकीय इतमात आणि सोबतच असं म्हणता येईल की लष्कराच्या संपूर्ण देखरेखीखाली हा संपूर्ण अंत्यविधीचा कार्यक्रम होणार आहे, अंत्यसंस्काराचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी तयारी देखील सुरू झालेली आहे. विपिन रावत यांच्या निवासस्थानी लगभग सुरू आहे. सगळ्या कार्यक्रम लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल, कारण की त्यासाठी जी तयारी करायची आहे ती तयारी लष्कराने कालच सुरू केली होती. जेव्हा सायंकाळी त्यांच्या निधनाचं वृत्त पुढं आलं, त्यानंतर लष्कराच्या वतीने संपूर्ण जबाबदारी घेण्यात आलेली आहे आणि ती कारवाई देखील त्यांनी सुरू केलेली आहे. दुपारी विशेष विमानाने हे सर्व 13ही मृतदेह दिल्लीत पोचणार आहे. दिल्लीतील पालम विमानतळावरती हे सर्व मृतदेह पोचणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यानंतर तिथून विशेष गाडीद्वारे ते प्रथमतः त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल. त्यानंतर तिथूनच ब्रिगेड जे ग्राउंड आहे तिथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाईल अशा प्रकारची सध्या माहिती प्राथमिक सूत्रांनी दिलेली आहे. लवकरच याचा शासकीय कार्यक्रम देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. मिलिंद. प्रशांत, कालपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा नवी दिल्लीमध्ये आहेत. शक्यतांच्या चर्चा वेगवेगळ्या आहेत, पण यासोबतच आणखीन काही अपडेट्स दिल्लीतल्या आहेत. त्या म्हणजे सोनिया गांधी यांनी आपला वाढदिवस आपण साजरा करणार नाही असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातलेही काही शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याबद्दल काय सांग? सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन काल रात्री त्यांनी या घटनेनंतर केलं आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी हार तुरे वगैरे काही आणि पोस्टर देखील लावू नये अशाच प्रकारची त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे सोनिया गांधी आपला वाढदिवस साजरा करणार आहे. दुसरं, पूर्वोत्तर राज्यांपैकी जवळपास 7 राज्यांनी आपले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केलेले आहे. उत्तराखंड जे त्यांचं पैतृक राज्य आहे त्यांनी 3 दिवसाचा राजकीय शोक जाहीर केलेला आहे.
सोबतच मेघालयनी याच प्रकारची परिस्थिती आहे, मणिपूरमध्ये देखील याच परिस्थिती आहे. या संपूर्ण याच्यावरती जवळपास 7 राज्यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे की तिथे राजकीय शोक राहील. जसा आपण मिलिंद आपण उल्लेख केला, महाराष्ट्रातील शासकीय कार्यक्रम रद्द झालेले आहेत. दिल्लीतील देखील काही शासकीय कार्यक्रम रद्द झालेले आहेत. संसदेचे सत्र सुरू आहे. आज संसदेमध्ये त्यांच्या संदर्भात शोक प्रस्ताव देखील पारित करण्यात येईल. शोक प्रस्ताव पारित झाल्यानंतर होऊ शकतं संसदेचं कामकाज स्थगित करण्यात येईल. पण आता जेव्हापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आलेले आहे त्यावेळेस फक्त काही कालावधीसाठी संसदेचं कामकाज स्थगित करण्यात येतं, नंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू होतं. अशा प्रकारची परंपरा नवीन सुरू झालेली आहे. त्या परंपरेनुसार होतं की संपूर्ण दिवसासाठी कामकाज स्थगित होतं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मधलेही काही जवान या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये दगावलेले आहेत, तर त्यामुळे हो. मध्य प्रदेशातही शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची सगळी प्रक्रिया आहे. मिलिंद. प्रशांत, भारतीय सैन्य दलाचं मोठं नुकसान, बिपिन रावत यांचं निधन होणं, त्यांचा मृत्यू होणं, यासोबतच त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत होत्या की ज्या मध्य प्रदेशातल्या तू म्हणालास त्याप्रमाणे. अ, याच्याबद्दल काल एअरफोर्सनं काही चौकशीची घोषणा केली. मी तुला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत शिवाली देशपांडे जोडले गेलेत, निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट. शिवालीजी, आज मी स्वागत हा शब्द उच्चारणार नाही कारण आपल्या सगळ्यांच्याकरता अतिशय धक्कादायक असा हा कालचा प्रसंग आहे. खरं तर काल तुमची पहिली प्रतिक्रिया पाहिली, पण तरी आज तुम्हाला मी पहिला प्रश्न हाच विचारेन की या CDS बिपिन रावत यांचं जाणं हे किती मोठं नुकसान आहे देशाकरता? खूप धक्कादायक बातमी होती काल. आणि पहिले आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपल्या देशाचे आणि त्यांच्यासारखे 4 स्टार जनरल हे जाणं नक्कीच देशासाठी खूप मोठा आघात आहे. वास्तविकरित्या तसं बघितलं तर जनरल बिपिन रावत यांच्या हे जेव्हा CDS झाले त्यावेळेला आपल्या भारतीय सैन्याला खूप बळ मिळालं होतं. जे तिन्ही दल आहेत, भारतीय थलसेना, नौसेना आणि वायुसेना, यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होतं, ते कोऑर्डिनेशन सरकारपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं होतं. आणि हे जनरल बिपिन रावत यांनी काम खूप सुंदर पद्धतीने केलं. एक 4 स्टार जनरल ज्यांनी नॉर्थ ईस्ट मध्ये जे जे मिलिटन्सी होती ती कंट्रोल मध्ये आणली. आपल्या सगळ्यांना जर आठवत असेल तर 2015 मध्ये म्यानमार मध्ये आपण जो पहिला सर्जिकल स्ट्राईक जो केला होता, आपण आपल्या सैन्याच्या तुकडीचे जवळजवळ 18 जवान यांना अम्बुश केलं होतं NSC आणि खापलांग या आतंकवाद्यांनी. आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये आपण जी ऍक्शन केली होती ती त्यांच्याच कारकिर्दीत केली होती. आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पण जी शांतता सध्या प्रस्थापित आहे ती त्यांच्याच निर्णय क्षमतामुळे आणि त्यांच्याच नेतृत्व गुणांमुळे हे सगळं साध्य झालं. आपल्या सैन्याला ते जेव्हापासून CDS झाले तेव्हापासून बळ आणखीन एका दृष्टीने मिळालं. आणि ते ह्याच्याने की खूप सारे आपल्या सैन्यामध्ये नवीन इक्विपमेंट्स, नवीन आपल्याकडे शस्त्र, हे सगळे आपल्या सैन्याला मिळणं हे सगळं सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जनरल बिपिन रावत हे मोठ्या प्रमाणावरती इन्स्ट्रुमेंटल जरूर होते. आपण आत्ताच बघितलं आहे की S-400 आपल्याकडे आलेलं आहे रशियाचं, प्लस AK-203 असॉल्ट रायफल्स, ह्याचं निर्माण आपण सुरू करणार आहे, प्रोडक्शन सुरू करणार आहे. आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये भरपूर फायटर एअरक्राफ्ट जसं रफेल आहे, प्लस नौसेनामध्ये पण आपण भरपूर काही नवीन गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. एका प्रकारे ह्या तिन्ही दलांचं जी शक्ती वाढली आहे ती आपले CDS जेव्हा झाले
जनरल बिपिन रावत त्याच्यामुळे ही शक्ती वाढली. आणि देशासाठी हा निश्चित खूप मोठा धक्का आणखीन एका कारणाने असा आहे, की अ, देशाला एक म्हणजे देशाच्या सशस्त्र सैन्याला एका प्रकारे एक मोठा आधार एक होता आणि सी-डी-एस जाणं हे एका राष्ट्रासाठी अ, खूप मोठं एक सेटबॅक हा जरूर आहे. खरं कारण आहे. आपलं सैनिकांचं मनोबल हे निश्चितच थोड्याशा प्रमाणावरती हलेल, खच्ची होईल हे मी म्हणत नाही, पण हलेल नक्कीच आणि सैन्याला बळ देणं हे सगळ्यात मोठं काम असतं एका लीडरचं खरंच आहे. आणि ते निश्चितच म्हणूनच शिवालीजी काल जी उच्चस्तरीय बैठक झाली, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, सुरक्षा सल्लागार, त्यामध्ये येत्या 8 ते 10 दिवसात नवीन CDSची घोषणा केली जाईल असं निश्चित करण्यात आलं. बरोबर आहे. एक गोष्ट जी कायमच अप्रूप वाटतं राज्यातल्या देशभरातल्या जनतेला, ते म्हणजे पहिल्यांदा एका लष्कर प्रमुखानं थेट अशी भूमिका घेतली की पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि हे स्पष्टपणे मांडणं एखाद्या लष्कर प्रमुखानं किंवा CDSनं, याला किती मोठा अर्थ आहे आणि यात किती मोठा विचार आहे आणि त्यांचं प्लॅनिंगही तसंच होतं. जनरल बिपिन रावत ह्यांनी LAC मध्ये म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल नॉर्थ ईस्ट आणि लद्दाख पासून हे त्यांचं जे कार्य आहे ते खूप जास्ती होतं. हो. चायना हे किती मोठा हा शत्रू आहे आपल्या देशाचा, हे प्रखरतेपणे बोलण्यामध्ये जनरल बिपिन रावत हे बिलकुल अ, घाबरले नव्हते. त्यांनी हे स्पष्ट मत आपलं मांडलं होतं आणि मत मांडताना त्यांनी त्याचं विश्लेषण पण खूप सुंदर केलं हो. होतं, की अ, चीनची जी पॉलिसी आहे ती विस्तारवाद कुठल्याही देशाला जास्ती आपण मदत करून त्यांच्या त्यांच्या जागेवरती आपण हळू कब्जा करायचं, ही त्यांची पॉलिसी आहे. आणि चीन हा भारताला किती मोठा धोका आहे, हे जनरल बिपिन रावत यांनी खूप सुंदर पद्धतीने दिलं होतं. फक्त अरुणाचल प्रदेश नाही, पण लद्दाख, उत्तराखंड आणि ह्या भागांमध्ये पण चीन हा कुठल्या प्रकारे पाकिस्तानला मदत करतो आहे. चीन हा कुठल्या प्रकारे पूर्ण भारत देशाला हा एकंदर एक वेढा घालायचा प्रयत्न करतो आहे. हो. कारण भारत हा अतिशय पॉवरफुल राष्ट्र म्हणून उभा राहतो आहे जगामध्ये. श्रीलंकामध्ये काय झालंय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. खरं आहे. बांगलादेश मध्ये त्यांनी एक पोट घेतलेला आहे आणि बांगलादेशमध्ये पण हीच परिस्थिती होणार आहे, जी श्रीलंकामध्ये झालेली आहे. नेपाळ आपल्याला माहितीच आहे. नेपाळ तर पूर्ण कायम चीनच्या चीननी त्याला प्रभावाखालती. घेतलेलंच आहे. खरं आहे. भूटान पण भूटान एक असा राष्ट्र होता, जो आपलं परराष्ट्राचं जे धोरण आहे भूटानचं, ते भारताने लिहिलेलं होतं आणि भारत त्याला मदत करायचं. पण हल्ली आपण ऐकतो आहे, की भूटानने पण चीन बरोबर काहीतरी वाटाघाटी केलेल्या आहेत, काहीतरी चर्चा सुरू आहे आणि हो. अशा प्रकारे चीननी भारताला पूर्ण सगळ्या दिशेने वेढलेलं आहे. हे दूरदृष्टिकोन हा बिपिन रावत यांनी खूप दिवस आधी हे पूर्ण सुंदर विश्लेषण करून समजवलेलं होतं आणि त्या दृष्टीने जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं होतं, की आपल्या सैन्याला हे तयार राहायला हवं. पाकिस्तानला तर आपण कधी पण हाताळू शकतो. पण चीनला हाताळणं आणि ह्या पद्धतीने हाताळणं हे खूप महत्वाचं आहे. अ, त्यांच्या भाषणामध्ये काही वेळेला जो उल्लेख यायचा की आम्ही एकूण म्हणजे किती मोर्चांवर लढायला लागतं सैन्याला, तर ते 2.5 मोर्चांवर आम्ही लढण्यासाठी कायम सज्ज आहोत, असा ते वारंवार उल्लेख करायचे. याचाच अर्थ असा होता की चीन, पाकिस्तान आणि अन्य जी काही घुसखोरी भारतात किंवा ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की चीननं केवळ लडाख किंवा अ, पूर्वांचलमधले काही भाग नाही, तर अन्यही ठिकाणून वेगवेगळे प्रयत्न केले. या अर्थानं कायम ते 2.5 ठिकाणी आम्ही लढण्यासाठी सिद्ध आहोत किंवा असलं पाहिजे, असा उल्लेख
CDS बिपिन रावत कायम करायचे? अं, अगदी बरोबर म्हटलंय तुम्ही. फक्त ते हे अडीच क्षेत्रांवरती हो. आपल्यावरती चीन घुसखोरी करायचा प्रयत्न करतोय असं नाही हां. पण जनरल बिपिन रावत जेव्हा हे म्हणायचे तेव्हा ते त्यांच्या म्हणण्यामध्ये खूप अग्रेशन होतं. आणि हं. हे अग्रेशन एका सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला खूप आवश्यक आहे. कारण एका सैन्याचा जो जवान असतो, तो जेव्हा आपल्या पेक्षा मोठ्या सीनियर ऑफिसरकडे बघतो, तेव्हा तो अशा दृष्टीने बघतो, की त्याच्यामध्ये जेवढं अग्रेशन आणि जोश असेल, तोच जोश त्यांच्यात उत्पन्न होतो. हं. चीन आणि पाकिस्तान हे आपल्या देशाचे शत्रू आहेत, हे आपल्याला निश्चित माहिती आहे. पण अडीच म्हणजे जो अर्धा भाग आहे, तो कुठल्या दृष्टीने जनरल बिपिन रावत हे म्हणायचे, की अ, फक्त 2 सीमेवरती नाही, हं. तर आपल्या देशामध्ये जे बांगलादेशहून घुसखोरी होते, जी आपल्या देशामध्ये नॉर्थ ईस्ट मधून घुसखोरी होते हो. आणि जी आपल्या देशामध्ये अ, आतमध्ये देशाच्या जे आपले शत्रू आहेत किंवा जे आपल्या अ, अ, अलगाववाद्यांना हो. जे हतियार पोहोचवतात आणि हो. ह्या सगळ्या गोष्टींशी आपल्याला लढायचं आहे आणि हे लढण्यासाठी आपलं सैन्य हे सुसज्ज आहे. हे हं. खूप सुंदर पद्धतीने जनरल बिपिन रावत मांडायचे. पाकिस्तानला चीन कसं मदत करत आहे आणि पाकिस्तानच्या दृष्टीने पण त्या भागावरती पण त्या सीमावरती पण चीन हे आपल्यावरती हल्ला करू शकतं पाकिस्तानमधून पण. हे पण एक दृष्टिकोन जनरल बिपिन रावत यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडलं होतं. अ, अ, शिवालीजी, कोणीही एखादा अधिकारी, तुम्ही अनेकदा फायटर प्लेन चालवलंय, पण एक सर्वसामान्यांच्या मनातल्या काही शंका छोट्याशा तुम्हाला विचारायच्या आहेत. कारणं काय झाली कालची, त्याची चौकशी एअरफोर्सने जाहीर केली. आपण त्या कारणांमध्ये जाणार नाही. पण जेव्हा एखादं इतक्या मोठ्या व्ही-आय-पी देशाच्या सर्वोच्च अशा अधिकाऱ्याचं हेलिकॉप्टर जेव्हा हवेमध्ये उड्डाण घेत असतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, किती वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेतली जात असते, किती वेगवेगळ्या प्रकारची तपासणी केली जात असते. अ, काही वेगवेगळे धोके किंवा शक्यता या सगळ्या प्रत्येक उड्डाणाच्या वेळेला कॅल्क्युलेट केल्या जातात का अशा फक्त व्ही-आय-पी मूव्हमेंटच्या वेळेला कॅल्क्युलेट केल्या जातात? याबद्दल असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. भारतीय वायुसेनेचं जेव्हा कुठलंही विमान हे एका साध्या सॉर्टीसाठी जरी उड्डाण भरतं, तरी तेवढीच दक्षताही घेतल्या जाते. जेवढी एक व्ही-व्ही-आय-पीच्या विमानाला घेतली जाते. कारण असं आहे, की आपल्या देशाचं जे विमान असतं, ते विमान हे खूप मौल्यवान असतं आणि त्या विमानामध्ये बसलेला जो पायलट असतो, त्याचे प्राण पण हे नॅचरली पणाला पडलेले असतात. जेव्हा एक व्ही-व्ही-आय-पी एअरक्राफ्ट जेव्हा निघणार असतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे, तेव्हा खूप सारे त्यांच्या चाचण्या होतात. जवळ-जवळ एक अ, अ, 10 दिवस आधीपासून या विमानाच्या सगळ्या चाचण्या होत्यात. सगळ्या प्रकारांनी सुनिश्चित केलं जातं, की हे विमान अ, ठीक आहे. सगळ्या गोष्टी ह्या विमानामध्ये ठीक आहे. सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. त्याच्यानंतर त्या जागेचं हवामान जे आहे, वातावरण जे आहे, हे कसं आहे, हे 1 आठवड्यापासून आधीपासून हे एक अंदाज लावला जातो, की ह्या-ह्या वेळेला इथे असे-असे, असं-असं हवामान आहे किंवा ऊन येत आहे किंवा धुकं आहे किंवा व्हिजिबिलिटी काय आहे. या सगळ्या गोष्टी एक व्ही-व्ही-आय-पी एअरक्राफ्ट जेव्हा निघणार असतं त्याच्या आधी या सगळ्या प्रकारच्या चाचण्या व्यवस्थित केल्या जातात. आणि MI-17 V5 हे जे हेलिकॉप्टर आहे, अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये इनबिल्ट वेदर रडार आहे, नाईट व्हिजन तर आहेच आणि हे हेलिकॉप्टर अ, अ, खूप अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि त्याच्यामुळे V5 ह्या म्हणजे व्हर्जन अशा 5 प्रकार म्हणजे सगळ्यात हो. अपडेटेड त्या अर्थात. हो, सगळ्यात अपडेटेड आणि सगळ्यात जास्ती चोखपणे ह्या सगळ्या गोष्टींची चाचणी केली जाते जेव्हा एक व्ही-व्ही-आय-पी एअरक्राफ्ट उड्डाण भरतं. काय कारणं असू शकतात?
हे एन्क्वायरी नंतरच आपल्याला कळेल. पण निश्चितच खूप शॉकिंग आहे, की अशा प्रकारे एक व्ही-व्ही-आय-पी एअरक्राफ्ट हे सडनली कसं क्रॅश होतं आणि ते पण अ, म्हणजे एका अशा ठिकाणी, की जिथे आपण काही अपेक्षित नाही करू शकत. पण कुठलीच शंका ही नाकारू शकत नाही. हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, की कशामुळे झालं, हे एन्क्वायरी नंतरच आपल्याला पुढे येईल आहे आणि त्याच्यानंतरच आपण कुठल्या निष्कर्षाला पोहोचू अ, शकू. या जसं सर्वसामान्य विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असतो, की ज्याच्यात तुम्ही त्या विमानात बोर्डिंग झाल्यापासून ते बोर्ड आउट होईपर्यंतची प्रत्येक गोष्ट, वैमानिकाचं, फ्लाइट इन्चार्जचं संभाषण, छोट्या-छोट्या गोष्टी त्यात रेकॉर्ड होत असतात. लष्कराच्या सर्व हेलिकॉप्टर्समध्ये अशी व्यवस्था असते का? ते सतत सतत बेसशी संपर्कात असतात का? आणि असा ब्लॅक बॉक्स असेल तर तो हाती आल्यानंतर यातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकेल का? हो, निश्चितच. प्रत्येक विमानात ब्लॅक बॉक्स असतो आणि प्रत्येक अ, अ, विमानामध्ये कुठलंही काही क्रॅश झालं किंवा ब्लॅक बॉक्सवरून आपल्याला सगळ्या गोष्टी कळू शकतात, माहिती मिळू शकते आणि ह्याचा पण ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर काय ते निष्कर्षाला आपण पोहोचू शकू. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतीलच आणि काय झालं होतं निश्चित त्यावेळेला, कसा क्रॅश झाला, काय घडलं होतं त्या क्षणी, हे आपल्याला त्याच्यानंतर कळू शकेल. अ, शिवालीजी, सी-डी-एस बिपिन रावत यांची सगळी कारकीर्द आपल्या समोर आहे आणि कायम त्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं, नॉर्थ ईस्टच्या ऑपरेशनचा तुम्ही उल्लेख केलात, की अत्यंत धाडसीपणे समोरच्याला गाफील ठेवून फार बद्ध पद्धतीने त्यांनी कायमच सगळ्या मोहिमा आखल्या आणि तर त्यांच्या या नियोजनबद्धतेबद्दल काय सांगाल? कारण त्यांनी बाकी लष्कराची आणि त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीची अनेक वैशिष्ट्य सांगताना असं म्हटलं होतं आवर्जून, की ते ज्या गोरखा बटालियनचं नेतृत्व करतात, जिथून ते येतात, तर त्याबद्दल त्यांनी खूप गौरवोद्गार काढलेत. कायम त्यांनी असं म्हटलंय, की मला प्रचंड अभिमान आहे, की मी गोरखा बटालियनमधून आलो आणि तिथे मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या मला अन्यत्र शिकायला मिळाल्या नसत्या. निश्चितच अतिशय धाडसी सैनिक होते जनरल बिपिन रावत आणि एका सैनिकाला धाडसी असणं हे आवश्यक आहे. मी जसं पहिले म्हटलं होतं, की अग्रेशन त्यांच्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये हे दिसलेलं आहे आपल्याला, की अ, अ, जसं एका लीडरनी व्हायला हवं सैन्याच्या, की आपल्या देशाकडे कोणीही बोट जर दाखवलं तर त्याचं हात कापण्याची तयारी ही लष्कराने ठेवायला हवी. असं त्यांचं एक धोरण होतं आणि हे आवश्यक आहे. जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये आपले 18 जवान ह्यांना वीरगती मिळाली होती एका अँबुशमध्ये. त्याच्यानंतर म्यानमारमध्ये घुसून आतमध्ये ज्या प्रकारे 102 मिलिटंट्सचा नायनाट केला होता आपल्या सैन्याने, ही त्यांची जे एक कमांडो रेड त्यांनी प्लॅन केलं होतं, ते इतकं उत्कृष्ट होतं, की आपल्या पूर्ण देशाला हे दुसऱ्या दिवशी कळलं, की अशी कुठली घटना घडली होती. त्याचप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक जेव्हा झालं होतं पाकिस्तानमध्ये, उरीच्या हल्ल्यानंतर, त्याच्यामध्ये पण त्यांचं नियोजन दिसलं आपल्याला आणि त्याच्यामध्ये अ, हेच दिसलं, की तुम्ही आमच्या देशाला जर थोडी पण इजा जर पोहोचवली, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि सैन्य हे कशासाठी असतं? देशाच्या रक्षणासाठीच सैन्य हे असतं. आणि फक्त एवढंच नाही, तर त्यांनी आपल्या सैन्यामध्ये नवीन प्रकारचे शस्त्र यावेत, नवीन प्रकारचे आपल्या सैन्यामध्ये इक्विपमेंट्स यावे, याच्यासाठी पण त्यांनी खूप अ, अ, प्रयत्न केला आणि आलेले पण आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे सैन्य आहे, ते अत्याधुनिक सैन्य मानलं जातं आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज भारतीय सैन्याला खूप उत्कृष्ट मानलं जातं. का? कारण आपण आपल्या वायुदलाचं, नौदलाचं आणि प्लस आपल्या भारतीय सैन्याचं आपण एका प्रकारे बळ वाढवलं. कुठलंही सैन्य हे आपल्या ताकदीवरती आणि हिमतीवरती तर युद्ध लढतच.
पण तो युद्ध केव्हा तो सक्सेसफुल लढू शकतो, जेव्हा त्याच्याकडे ते शस्त्रास्त्र व्यवस्थित असतील तेव्हाच. बरोबर. आणि म्हणून शस्त्रास्त्र मिळवून देण्यामध्ये जनरल बिपिन रावत अ, ह्यांनी खूप महत्वाचं मोठं योगदान एक राहिलं. रोल निभावला आहे. तेच. एक छोटंसं एक आठवण सांगू इच्छिते मी जनरल बिपिन रावत बद्दल. जनरल बिपिन रावत जेव्हा सदर्न आर्मी कमांडर होते, चीफ ऑफ द आर्मी स्टाफ व्हायच्या आधी, तेव्हा ते नागपूरच्या जवळ कामठी कॅन्टोन्मेंट आहे, तिथे हो. ते येणार होते. आणि त्यावेळेला माझे वडील स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे, ज्यांनी प्रहार समाज जागृती संस्था नावाची संस्था स्थापन केली आहे. आणि 2018 मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. त्याच्यानंतर मी ही संस्था सांभाळतेय. तर त्यावेळेला त्यांना संस्थेबद्दल आणि बाबांबद्दल कळलं होतं आणि त्यांनी निरोप पाठवला होता, की मला कर्नल देशपांडे आणि मिसेस देशपांडे ह्यांना भेटायचं आहे. त्यावेळेला आई आणि बाबा हे गेले होते कामठी कॅन्टोन्मेंटला. आणि सदर्न आर्मी कमांडर म्हणजे खूप महत्वाची एक हो. पोस्ट असते. आणि इतक्या त्यांच्या व्यस्त वेळातून त्यांनी त्याच्यामधूनही वेळ काढला बाबांसाठी. आणि भेटले ते बाबांना. आणि व्यवस्थित सगळ्या पद्धतीने त्यांनी प्रहार संस्थेचं काय काम आहे, आपण पण सैन्याला अधिकारी देण्याचं काम करतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित ऐकल्या आणि त्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला. आणि अ, अ, खूप आदरपूर्वक बाबांशी बोलले, कारण बाबा हे 1965 आणि हो. 1971 दोन्हीचं युद्ध दोन्हीच्या लढलेले युद्धात होते. होते. हो. हो. त्याच्यामुळे खूप व्यवस्थित आणि चांगल्या ह्यानी बनले. आणि तिथून त्यानंतर एका आठवड्यानंतर ही बातमी आली, की ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ झाले. हं. आणि त्याच्यानंतर फोनवरती बोलणं पण झालं होतं. बाबांच्या मुखातून आलेलं जनरल बिपिन रावत बद्दलचं त्यावेळेचं एक वाक्य सांगू इच्छिते, की ही इज नॉट ओन्ली अ जनरल ऑफ द इंडियन आर्मी, बट ही इज अ जनरल ऑफ द कंट्री अँड द मासेस. म्हणजे क्या ते बात. फक्त भारतीय सैन्याचे जनरल नाही हा, तर ते एका राष्ट्राचे जनरल आहेत. ही त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि अशा प्रकारचे एक जनरल हे इतक्या शॉकिंग इन्सिडेंट मध्ये जाणं, हे निश्चितच खूप वाईट आहे. हे जी आपण समजूच शकतो, कोणत्याही सैनिकाच्या करता नव्हे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाकरता हा अतिशय दुःखद आणि धक्कादायक असा हा प्रसंग. पण आर्मीच्या जवानाचं एक आणखीन एक वैशिष्ट्य असतं, की तो कधीही शस्त्र खालती ठेवत नाही. त्याचा निर्धार तेवढाच कायम असतो. आणि आपल्याबरोबरचा सहकारी त्याला काहीही झालं तरी तेवढ्याच जिद्दीने लष्कराचा प्रत्येक जवान हा पुढे जाण्यासाठी धडपडत असतो, शत्रूला तोंड देण्यासाठी धडपडत असतो. आणि हीच वृत्ती बिपिन रावत यांनी आपल्या सगळ्यांमध्ये यावी याकरता धडपड केली. तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्या अनेक आठवणी सांगितल्यात, अनेक मुद्दे उलगडून सांगितलेत, याबद्दल धन्यवाद. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि या क्षणाची आणखीन एक मोठी अपडेट, ती म्हणजे भारतीय वायुदलाचे प्रमुख VR चौधरी हे काल जिथे दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर वायुदल प्रमुख VR चौधरी कन्नूरमध्ये दाखल झालेत आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली. CDS बिपिन रावत यांच्यासोबत 14 सहकाऱ्यांना घेऊन जाणारं MI-17 V5 हे हेलिकॉप्टर काल दुर्घटनाग्रस्त झालं. सगळ्यांचं पार्थिव कन्नूरच्या लष्करी रुग्णालयात सध्या आहे आणि आज संध्याकाळी नवी दिल्लीत हे पार्थिव आणण्यात येईल.
आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर यश आलंय. लातूर इथले आरोग्य संचालनालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच हा पेपर फोडल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी आतापर्यंत प्रशांत बडगिरे यांच्यासह 11 आरोपींना अटक करण्यात आले. या सगळ्या घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता तक्रारदार परीक्षार्थींनी वर्तवली. पाहूयात हा पेपरफुटीचा घोटाळा नेमका कसा बाहेर आला. आरोग्य भरती परीक्षा घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश. आरोग्य विभागाचा सीईओ प्रशांत बडगिरे यानेच फोडला पेपर. पुणे सायबर पोलिसांनी 11 आरोपींना केलं जेरबंद. घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत जाणार का? 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या ड वर्ग पदासाठीचा पेपर फुटल्याचा आरोप झाला. मात्र त्यावेळी आरोग्य मंत्र्यांनी असं काहीच झालं नसल्याचा दावा केला होता. पण न्यूज 18 लोकमतनं हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं. खेर महिन्याभराने आरोग्य विभागानेच पुणे सायबर पोलिसात या संबंधीचा गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी देखील परीक्षार्थींच्या तक्रारीवरून पेपर नेमका कुठून आणि कसा व्हायरल झाला याचा तपास सुरू केला. या तपासाची लिंक थेट आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन पोहोचली. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हा पेपर नेमका कसा फुटला ते. विजय मुराडे या आरोपीच्या मोबाईलवरून पेपर व्हायरल झाला. मुराडे याला हा पेपर बुलडाण्याच्या बबन मुंडेनं पाठवला होता. मुंडे याने हा पेपर सुरेश जगताप या क्लास चालकाकडून घेतल्याचं निष्पन्न झालं. या पेपर फुटीची लिंक उद्धव नागरगोरे या शिक्षकामार्फत थेट आरोग्य विभागात जाऊन पोहोचली. बीडचे मनोरुग्ण विभागाचे डॉक्टर संदीप जोगदंड आणि उस्मानाबादचा आरोग्य कर्मचारी राजेंद्र सानप यांनी लातूरच्या आरोग्य उपसंचालनालयातील सीईओ प्रशांत बडगिरे यांना 15 लाख रुपये देऊन हा पेपर खरेदी केल्याचं उघड झालंय. जे पेपर फुटीचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 11 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. त्याच्यापैकी 5 आरोपीला गेले 24 तासामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि धागेदोर लागलेला आहे. मुख्य कसा फुटला काय फुटला त्याचा आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर आपण खोडमध्ये जाऊन सगळे डिटेल आणू. पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. मात्र परीक्षार्थींनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सातत्यानं हा मुद्दा लावून धरला. म्हणजे आमच्या काही सहकाऱ्यांनी पोलिसांना तक्रार द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही तक्रार घेतली नाही. मग आपण सायबरकडे केली, आपणही सोबत होता त्यावेळेस. तर मग पोलिसांनी नंतर आरोग्य विभागाने तक्रार केली आमच्या नंतरनं. तर मग त्यावर सायबर पोलिसांनी तपास करत करत मग एक आरोपी पकडत आणि म्हणजे आता 11 आरोपीपर्यंत गेले आणि त्यात शिवही पकडला गेलाय. तर शिववरच तपास न थांबता यात अजून खूप मोठे मासे गाळायला लागणार आहेत. तर त्याही दृष्टीने सायबर पोलिसांनी तपास करावा. 13 लाख रुपये घ्यायचे आणि पेपर त्यांना देत होता असे. म्हणजे आता तुम्ही जस्टच पाहिलं की सायबर पोलिसांनी तपास काढला की हे पेपर बाहेर लिकीज करायचे 12-13 लाख रुपये देऊन. मग हे अधिकारी स्वतः एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी असून देखील हे पेपर लीक करतायत. म्हणजे विश्वास आता विद्यार्थ्याचा कोणावर बसणार आहे? सर्वसामान्यावर तर बसणारच नाही आता. तर हे फक्त इथपर्यंतच मर्यादित नसून कदाचित याच्या लिंक म्हणजे मंत्रालयापर्यंत देखील असू शकतात. त्याच्यामुळे अशी मागणी आहे की ह्या पूर्ण मंत्रालयापर्यंत याची चौकशी जावी आणि याच्यामध्ये कोण कोण आहे त्या सर्व आरोपींना पकडण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ह्या सर्व परीक्षा रद्द करून MPSC मार्फत पुनर्घेण्यात यावेत अशी विनंती आहे. पुणे सायबर पोलीस आरोपी सीईओला हा पेपर नेमका कुठून मिळाला याचा तपास करतायत. त्यामुळे या आरोग्य विभाग भरती घोटाळ्याची लिंक थेट मंत्रालयापर्यंत जाते का हेच पाहायचंय. तसं असेल तर या घोटाळ्यातले मोठे मासेही पुणे पोलिसांच्या गळाला लागणार की निसटणार हे तपासाअंतीच निष्पन्न होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. याला म्हणतात कुंपणानं शेत खाणं. आणि जर का कुंपणानं शेत खाल्लं असेल तर कुंपणच बदलायला हवं. विद्यार्थ्यांची तरी तशीच मागणी आहे. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, लाईक करा, आमचे व्हिडिओज शेअर करा. आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूबवर न्यूज 18 लोकमत असं टाईप करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.